नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे ग्रीन चिकन ड्राय। त्याचं साहित्य, वाटणाचं साहित्य हे कोथिंबीर आहे, मुठभर कोथिंबीर आहे, अर्धी मोठं पुदिना आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूणच्या 2-3 पाकळ्या आहेत आणि आपलं हे थोडंसं दही आहे। पाणी न घालता या दह्यामध्येच हे आपण वाटण आपल्याला बारीक एकदम वाटायचं आहे। हे आपलं हिरवं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। ह्याच्यामध्ये आहे आपला मीठ आहे, काळा मसाला आहे, हळद आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे। हे पण आपण ह्यामध्ये ओतायचं आहे। पण आपल्याला थोडंसं लिंबू टाकायचं आहे, जास्त नाही, थोडंसं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त मध्ये आपण ह्याला एकजीव करू। हे आपण अर्ध्या तासासाठी ह्याला आपण ठेवूया। आपण मंडळी हे आपण अर्धा तास अनवेट करायला ठेवलं होतं। आता यामध्ये आपण आटा आहे आणि बेसन आटा हे मिक्स करायचं आणि असं पुन्हा हे एकजीव करायचं। काल मी एक फोडी झुणक्याचा एक मी व्हिडिओ टाकला होता आणि मला कमेंट आली की फोडी झुणका म्हणजे काय, फोडीचं म्हणजे काय। तर फोडीचं हे आहे की आपण थाळीला पिठलं लावून जे स्टीम करतो आणि ते गार झाल्यानंतर आपण त्याचे तुकडे करतो, त्याला फोडी म्हणतात। आणि ते तुकडे करून आपण त्याला छान फ्राय करतो, त्याला आमच्या साईडला फोडी झुणका म्हणतात। तर आपण हे छानपैकी आपण अर्धा तास हे ग्रीन चिकनला मुरत घातलं होतं। आता छोटे छोटे पीस आपण हे तेलामध्ये छानपैकी ह्याला कमी आचेवरती फ्राय करून घेऊया। म्हणजे हे ना हे पुदिन्याच्या चटणीवर खूप छान टेस्टी लागतं हे ग्रीन चिकन। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतं, एकदम टेस्टी लागतं। थोडं शिजायला ह्याला वेळ म्हणजे मंद आचेवर एकदम छानपैकी खरपूस ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे। खूप छान लागतं बघा तुम्ही। बघा मंडळी, हे आपल्या चिकन ग्रीन चिकन खूप छान टेस्टी ज्युसी। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।